सांग कसं होई जगणं, कसं देखू तुन दुसरा संग लग्न, लायसन मेली दुसरा नावनी, जागिलीन राणी तुनी हात वरल गोंदन. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे का यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला, तिथून जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये म्हटलं हवं असेल किंवा लेटेस्ट अपडेट्सचं न्यू अपडेट आलेला अलर्ट मोशन हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला. आपल्या अलर्ट मोशनची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपला पिन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड वगैरे करत असतो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो. सर्वात अगोदर जे का अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये यायचं. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बेट मार्काने शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आपला सर्वात अगोदर जे का अशा प्रकारे बेट मार्क फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल जे का बीट्स वगैरे लावून दिल्या मित्रांनो. मग आणखी आपला जे का फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करून मिडायच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची आवडीची कोण तुमची फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट मध्ये फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये फोटो वगैरे कट करा मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही पण लवकर जे फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर जे फोटो वगैरे सर्व बीटच्या हिशोबामध्ये फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला प्रोजेक्ट 14.18च्या बीटला जसं का आपलं डबल बीटला आहे मग आणखी आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये आता इथे आपला अशा प्रकारे इथे इमोजी पिनला इमोजी पिनला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं ब्रेकअप झाल्यासारखं इमोजी वगैरे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला एकदम छान असं सॉन्ग वगैरे पण सेट झालेलंच आहे मित्रांनो. मग आपला जे का सॉन्ग वगैरे तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो सॉन्ग वगैरे कसं झालं आहे आपला एकदम व्हिडिओ वगैरे छान झाला असेल तर. मग आणखी आपला जास्त स्क्रॉल करून जे फोटो आहेत ना ते सर्व फोटोजमध्ये आपला अशा इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे का शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर 1 नंबरचे का बीटची फोटो मित्रांनो मग आणखी आपला त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीट मार्क प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे सर्व लहान फोटोज आहेत मित्रांनो जसं की आपला 5.01च्या बीटपासून ते अलीकडे सर्व फोटोजमध्ये एक फोटो सोडून एका फोटोला ह्या फोटोजना इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्या. इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला वर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक बार टॅप करायचं मित्रांनो. पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपला एकदम छान असं पद्धतीने इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला एक फोटो सोडा जे का सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून मग आणखी आपल्या जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. 2 बार इथं बार टॅप करायचं मित्रांनो. मग आपला पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटो आपण अशाच प्रकारचे सेम स्टाईलमध्ये करूनच घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकर अशाच स्टेपमध्ये लवकर जसं मी करता मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही पण लवकर इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असे इफेक्ट्स वगैरे दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटचे जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणखी आपला जे वरच्या बाजून जे 4 नंबरचं ऑप्शन आहे जसं की आपला कॉपी लेअरचा त्या कॉपी लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बेट मार्क प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे एक बार टॅप करायचं. मग आपला पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे एक फोटो सोडून सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं. मग आपल्या पेस्टवरती क्लिक करायचं. तुम्ही फोटोना इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही पण इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर जे का इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं एकदम छान असं पद्धतीने व्हिडिओ वगैरे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लॉंग फोटो मित्रांनो
अशा प्रकारचे लॉंग फोटो मित्रांनो त्या फोटोवरती आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या अशा प्रकारचे बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे तर त्या फोटोवरती क्लिक करायचं। त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपल्या पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं आणि आपला एक बार टॅप करायचं पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपला अशा प्रकारचे एकदम छान असं फोटो वगैरे लहान झाले दिसून त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला जे का 12.17 बीटला यायचं मित्रांनो। मग आणि आपला अशा प्रकारचे लेफ्ट साईडला जे टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे त्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं। जसं मी फोटोला ओढून घेतलेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण फोटोला ओढून वगैरे घ्यायचं मित्रांनो। एकदम छान असं पण इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून झाले मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला अशा प्रकारचे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे अशा प्रकारे राईट साईडकडून जे सेकंड नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला जे रेक्टँगल 2 ची लेअर आहे मित्रांनो वरची त्या लेअरवरती क्लिक करायचं। डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि आपला अशा प्रकारचे बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपलं जे लेअर आहे मित्रांनो त्या लेअरला लास्ट मास्टर ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पण इफेक्ट्स वगैरे पण झालेले दिसून झाले मित्रांनो। मग आणि आपला जे डबल बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं। इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटोना पण अशाच प्रकारचे इफेक्ट्स लावून घ्यायचे मित्रांनो। मग आणि आपला जे एक फोटो सोडायचं सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला एक फोटो सोडून एका फोटोना इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्यायचं। जसं मी ऍड वगैरे करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण इफेक्ट्स वगैरे अशा प्रकारे ऍड वगैरे करून घ्यायचं। अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे लास्ट वाली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक आणि आपला बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे 14.18 बीट लिहायचं। प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर ब्लेंडिंग ऑप्सिटी वरती क्लिक करायचं। ऑप्सिटी मित्रांनो त्याला 10 ठेवून घ्यायचं। 10 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे लेअरला लास्ट पण ओढून घ्यायचं। कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे कलर आहे ब्लॅक करून घ्यायचं। ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो इफेक्ट्सवरती क्लिक करून ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं। वर ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करून घ्यायचं। मी इफेक्ट वगैरे सर्च करता मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करून घ्यायचं। इफेक्ट सर्च केल्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करायचं। स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला जे अशा प्रकारे सेटिंग आहे मित्रांनो त्याला 1600 HZ करून घ्यायचं। अशा प्रकारे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला जे एक फोटो सोडायचं सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला जे एक फोटो सोडायचं सेकंड फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे जसे मी इफेक्ट्स वगैरे लावत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही पण जे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आणि आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये। तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।